तर आपण डिस्कस करत होतो आपल्या सायटोप्लाझम मध्ये formation of activated fatty acid in the form of acyl CoA आपला तयार झाला. हा म्हटलं आपण की हा डिरेक्टली माइटोकॉन्ड्रिया मध्ये एंटर होऊ शकत नाही. इट कॅन नॉट एंटर डिरेक्टली इनटू आवर माइटोकॉन्ड्रिया. फॅटी ऍसिडचं ब्रेकडाऊन झालं. फॅटी ऍसिडचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर एक समथिंग चेन आपल्याकडे होती. त्या चेनचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर एसाइल कोए तयार झाला. एसाइल कोए आपला डिरेक्टली माइटोकॉन्ड्रिया मध्ये हा एंटर होऊ शकत नाही. इट कॅन नॉट एंटर इनटू द माइटोकॉन्ड्रिया. सो वी हॅव टू यूज द सिस्टम or the carrier proteins, that is carnitine carrier system. आता कार्निटिन कॅरियर सिस्टीमचा यूज करून आपण काय करायचंय, आपल्याला हा असाइल कोएन्झाइम ए आपल्याला एका दुसऱ्या फॉर्म मध्ये आपल्याला पाठवायचा आहे. सो the inner mitochondrial membrane is impermeable to fatty acid. जी mitochondrial ची मेम्ब्रेन असते ती फॅटी ऍसिड साठी impermeable असते. So for the transport of that protein, that fatty acid, we need some special type of carrier system, and that carrier system is called as carnitine carrier system or carnitine shuttle याला सुद्धा आपण म्हणतो. Carnitine shuttle operates to transport activated fatty acid from सायटोसॉल टू मायटोकॉन्ड्रिया. सायटोसॉल पासून तर मायटोकॉन्ड्रिया मध्ये ऍक्टिव्हेटेड फॅटी ऍसिड पाठवण्यासाठी आपल्याला कार्निटिन शटल किंवा कार्निटिन कॅरियर सिस्टीम नावाच्या सिस्टीमचा आपल्याला इथे यूज करावा लागतो. दिस ऑकर इन 4 स्टेप्स. दिस रिएक्शन इज अ 4 स्टेप रिएक्शन. कशा पद्धतीने होतो, आपल्याकडे सायटोप्लाझम मध्ये असाइल कोए तयार झाला. आता सायटोसॉल मध्ये असाइल कोए तयार झाल्यानंतर काय करतो, असाइल कोए it combines with carnitine. So carnitine combines with the acyl CoA. आता कार्निटिन असाइल कोए सोबत कंबाईन झाला तर ही रिएक्शन, हे मॉडिफिकेशन्स कोणी कॅटलाइज केलं, एका एन्झाइमनी. दॅट एन्झाइम इज कॉल्ड ॲज कार्निटिल असाइल ट्रान्सफर. म्हणजे कार्निटिल वरती असाइल ग्रुप काय केला, ट्रान्सफर केला. मग असाइल मधला असाइल ग्रुप ट्रान्सफर झाला. असाइल ग्रुप ट्रान्सफर झाला. असाइल ग्रुप ट्रान्सफर टू कार्निटिन. दिस whole group is transferred to carnitine molecule. So the formation of acyl carnitine takes place. acyl carnitine चं फॉर्मेशन झालं आणि आपला coenzyme A इथे रिलीज झाला. coenzyme A get released into the cytoplasm and this coenzyme A can be further used for the fatty acid activation. त्यानंतर काय झालं, मग असाइल कार्निटिन हा काय असतो, हा परमिएबल आहे. पण कसा परमिएबल आहे, त्याला सेलच्या मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मध्ये जाण्यासाठी त्याला एका कॅरियर प्रोटीनची गरज असते. आता असाइल कोएन्झाइम हे म्हटलं आपण की डिरेक्टली आपण मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्स मध्ये पाठवू शकत नाही. मग काय केलं आपण, कार्निटिन सोबत त्याचं अटॅचमेंट केलं. कोएन्झाइम हे आपण बाहेर काढून टाकला आणि असाइल कार्निटिन नावाचा मॉलिक्यूल आपला तिथे तयार झाला. रिएक्शन कोणी कॅटलाइज केली, कार्निटिन असाइल ट्रान्सफरेज नावाच्या एन्झाइमने. त्यानंतर काय झालं, बाय द मीन्स ऑफ कॅरियर प्रोटीन असाइल कार्निटिन एंटर्स इनटू द मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. असाइल कार्निटिन मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्स मध्ये एंटर झाला. आता कार्निटिन असाइल ट्रान्सफरेज हा कुठे प्रेझेंट होता, आता ही जी दिसते आपल्याला, दिस इज इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन आहे. सो द outer side of the inner mitochondrial membrane, this is inner side of inner mitochondrial membrane. So this is inner side of inner mitochondrial membrane. This is outer side of inner mitochondrial membrane. आउटर साइडला कोणता एन्झाइम प्रेझेंट होता, कार्निटिल असाइल ट्रान्सफरेज फर्स्ट, लक्षात ठेवायचंय. आणि कार्निटिल असाइल ट्रान्सफरेज सेकंड कुठे प्रेझेंट असेल, इनर साइड ऑफ इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. मग आपला असाइल कार्निटिन इथे एंटर झाला. असाइल कार्निटिन सेलच्या मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्स मध्ये एंटर झाला. मग हा असाइल कार्निटिल काय करेल, कार्निटिल ग्रुपला रिलीज करेल आणि असाइल कोएन्झाइम ए पुन्हा काय होईल, तिथे एंटर करेल. असाइल कार्निटिल पासून कार्निटिन आपला रिलीज झाला अँड दिस कार्निटिन गोज outside the mitochondrial matrix and again dump into the cytosol. हाच कार्निटिन काय करेल, पुन्हा रियूज आपला केला जाईल.
सो दिस टाइप ऑफ शटल इज टेक प्लेस. शटल म्हणजे एक प्रकारचं समजा सायकल सारखंच असतं, पण सायकलमध्ये काहीतरी अडथळा असतं. म्हणजे हा मॉलिक्यूल इथे आला, यांचं काहीतरी मॉडिफिकेशन झालं, पुन्हा समोर गेला आणि पुन्हा त्यांचं मॉडिफिकेशन होऊन पुन्हा परत गेला. दिस टाइप ऑफ शटल. कशाचं शटल? कार्निटिनचं शटल आहे हे, म्हणून याला म्हटलं कार्निटिन शटल. सो असाइल कार्निटिन पासून कार्निटिन रिलीज झाला आपला, कार्निटिन पुन्हा आपला सायटोसॉलमध्ये गेला आणि ही रिएक्शन कोणी कॅटलाइज केली? कार्निटिन असाइल ट्रान्सफरेजने. आणि कार्निटिन असाइल ट्रान्सफरेजने रिएक्शन कॅटलाइज केल्यानंतर असाइल ग्रुप आपला सेपरेट झाला आणि हा असाइल ग्रुपला आपला काय झाला, पुन्हा जो मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये कोएन्झाइम ए प्रेझेंट होता, तो काय करेल, पुन्हा त्याच्यासोबत अटॅच होईल असाइल सोबत आणि असाइल कोएन्झाइम ए आपला तयार होईल. दिस बोथ कोएन्झाइम ए आर डिफरंट. हा कुठे होता? हा सायटोसॉल मधला असाइल कोएन्झाइम ए आणि हा कोएन्झाइम आहे. दिस आर मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स कोएन्झाइम ए. सो असाइल ग्रुप ऑफ असाइल कोएन्झाइम ए इज ट्रान्सफर्ड टू कार्निटिन. कार्निटिन कडे ट्रान्सफर झाला आणि फॉर्मेशन ऑफ असाइल कार्निटिन टेक्स प्लेस. द असाइल कार्निटिन इज ट्रान्सपोर्टेड across the membrane to mitochondrial matrix by specific carrier protein by carnitine shuttle. Carnityl acyl transferase 2 found in inner surface of inner mitochondrial membrane converts acyl carnitine to acyl coenzyme A. म्हणजे काय अल्टिमेटली आपल्याला काय करायचं होतं, जो असाइल कोएन्झाइम ए आपला सायटोसॉल मध्ये तयार झाला, तोच आपल्याला कुठे पाठवायचा होता? मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मध्ये. आणि मायटोकॉन्ड्रियल मध्ये मॅट्रिक्स मध्ये गेल्यानंतर हाच असाइल कोएन्झाइम ए आपल्याला याचं करायचं आहे बीटा ऑक्सिडेशन. म्हणजे हा काय ऍक्टिव्हेटेड फॉर्म ऑफ फॅटी ऍसिड आहे आणि याच ऍक्टिव्हेटेड फॉर्म ऑफ फॅटी ऍसिडचं आपल्याला प्रॉपर बीटा ऑक्सिडेशन इथे करायचं आहे. सो बीटा ऑक्सिडेशन साठी हा कुठे आला? सेलच्या मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मध्ये आपला असाइल कोए आपला एंटर झाला. सो द कार्निटिन रिलीज रिटर्न्स टू सायटोसॉल फॉर रियूज. कार्निटिन काय करेल? पुन्हा सायटोसॉल मध्ये जाईल आणि त्यांचं रियूज होईल. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? सुरुवातीला काय शिकलो आपण? फॅटी ऍसिडचं आपण ऍक्टिव्हेशन केलं. फॅटी ऍसिडचं ऍक्टिव्हेशन झाल्यानंतर आपल्याला असाइल कोए तयार झाला. असाइल कोए हा सेलच्या मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मध्ये डिरेक्टली एंटर होऊ शकत नाही, म्हणून यासाठी आपण कोणती सिस्टीम यूज केली? कार्निटिन कॅरियर सिस्टीम. कार्निटिन कॅरियर सिस्टीम कशा पद्धतीने काम करतात ते आता आपण बघितलं. सो पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूया आपण प्रॉपर बीटा ऑक्सिडेशन कशा पद्धतीने होतं. ती खूप लेंदी प्रोसेस आहे, त्यासाठी आपल्याला एक लेक्चर लागेल, म्हणून आपण एका प्रोसेसला 2 लेक्चर मध्ये स्किप केलंय. ठीक आहे, पुढच्या लेक्चरला बघूया आपण प्रॉपर बीटा ऑक्सिडेशन.